नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जीवन जो तुझागर है. लता मंगेशकर. भारतरत्न स्वरसम्राज्ञी, शुभ्र वस्त्रधारिणी माता सरस्वती. जिच्या वीणेचा ऐकून झंकार, तिथे भल्या भल्यांचा गळून पडतो अहंकार. खरंच लता दीदींसाठी किती किती उपमा आणि अलंकार. 6 फेब्रुवारी 2022 हाच तो दिवस. लता दीदींनी हा इहलोक सोडला. दुःखद बातमीनं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. नकळत हात जोडले गेले. ओम शांती गळ्यातून शब्द उमटले. दीदींच्या कितीतरी गाण्यांच्या आठवणींचे मोहळ उठले. दीदींनी गायलेली अशी गाणी की ज्या गाण्यांनी या आयुष्यावर, या जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, आपल्याला प्रेमालाप शिकवला. लता दीदींच्या गळ्यातल्या स्वरांनी घातलेली साध म्हणजे प्रेमी जीवांच्या काळजातली हाक. नायिका पडद्यावर दिसे, पण आपल्या काळजात मात्र लता दीदींनी गायलेलं गाणंच ठसे आणि ते आपल्या प्रिय व्यक्तीसाठीच असे. तन भी सुंदर, मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है. किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत जरूरत है. पहले भी बहुत दिल तरसा है, पहले भी बहुत दिल तरसा है, तू और न दिल को तरसाना. चंदन सा बदन, चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना. मित्रमैत्रिणींनो, आज फक्त लता दीदींची गाणी आणि त्यांच्या सुमधूर आठवणी, कारण आपल्या आयुष्यातून त्या दूर जाऊच शकत नाहीत. लता दीदींच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त माझ्या या 4 ओळी समर्पित. शब्दांना सुगंध देणारा स्वर म्हणजे लता मंगेशकर. इहलोकीचा अजरामर स्वर म्हणजे लता मंगेशकर. ऋतू वसंतातील कोकिळ स्वर म्हणजे लता मंगेशकर. आपल्या सुखदुःखात सोबती स्वर म्हणजे लता मंगेशकर.